श्री स्वामी समर्थ, अतुलदादा समर्थ। माझं नाव श्रेयस श्रीराम। मी गेली 9 वर्ष स्वामी सेवेत आहे। अनुभव सांगायचे तर भरपूर आहेत। ऑलमोस्ट अख्खा दिवस कमी पडेल एवढे अनुभव आहेत। पण एक लेटेस्ट तुम्हाला एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर माझ्या करिअरच्या बाबतीतलं। माझी सुरुवातही झाली करिअरच्याच प्रॉब्लेम्समुळे स्टार्टिंगला। त्यावेळेस 9 वर्ष आधी माझी मम्मी मला जबरदस्ती आई इथे घेऊन आली। त्यावेळेस मला अतुलदादा असं पाहतात वगैरे माहीत नव्हतं। त्यावेळेस त्यांनी मला बरंच काही मार्गदर्शन केलं आणि लिटरली प्रत्येक वर्षात प्रत्येक एजमध्ये जे काही होणार होतं ते त्यांनी सांगितलं आणि ते तसंच घडत गेलं। नंतर एक छोटंसं उदाहरण द्यायचं म्हटलं तर आत्ता त्यांच्या अनुभवाचं तर मला अब्रॉडला जॉब करायची खूप इच्छा होती। मी कधीच दादांना ते बोलू नाही लागलो। इथाचा जॉबही ओके होता त्यांच्याच कृपेने। तर त्यानंतर मी एक 15 दिवसाआधी 15 ते 20 दिवसाआधी असंच दर गुरुवारी येतो दर्शनाला। असंच आलो तेव्हा दर्शन घेताना दादांनी मला विचारलं की और बता कब जा रहा है बैंकॉक। मी शॉक झालो आणि मी असं बघून हसलो आणि बोललो त्यांना की मैं क्यों जाऊंगा अब्रॉड बैंकॉक। मग त्यांनी हसून स्माईल केली आणि मान हलवली। मग नंतर त्याच्यानंतर एक 15 दिवसानंतर मला तिकडनं बँकॉकवरून कॉल आला की तुमचा रिझ्यूम शॉर्टलिस्ट झाला असं तसं। नंतर एक साधारण 15 दिवसातच माझा इंटरव्ह्यू झाला। इंटरव्ह्यू क्रॅक झाला। त्याच वेळेस मी कळून गेलो होतो की सिलेक्शन तर होणारच आहे दादांनी म्हटलं तसं। इंटरव्ह्यू झाला, इंटरव्ह्यू व्यवस्थित झाला। मग नंतर मी दादांना येऊन सांगितलं की दादा असं असं आहे, काय करू। दादा म्हणाले मैं तेरे को पहले ही बोला था कि यू आर गोइंग टू बैंकॉक, तुला बिंदास जा, तुझ्या केसांना धक्का लागणार नाही आहे, व्यवस्थित करिअर कर, आल्यावरती पहिले टार्गेट्स ठेव, तिथे असताना तुझे टार्गेट सेट करून जा। आत्ताच 2 वर्षात तुला काय करायचं आहे, कसं करायचं आहे, त्यांच्याच मार्गदर्शनाने हे सगळं झालेलं आहे। आणि खरं सांगतो तुम्ही सुद्धा विश्वास ठेवा या गोष्टींवरती। मी 9 वर्ष झालं एक्सपिरियन्स करतो आहे। श्रद्धा आणि सबुरी म्हणतात ना, तर खरंच आहे। 9 वर्षानंतर मला हे अचीव झालं आणि अजून काही खूप द्यायचंही आहे आणि घ्यायचंही आहे।